महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आरक्षणाची गरज नाही, बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातला सर्वाधिक पैसा खर्च होतोय, राज ठाकरेंचं वक्तव्य। सरकारने हिम्मत दाखवावी, टाळा लावून राज ठाकरेंना आत टाकलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांची मागणी। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिवसैनिक खरी शिवसेना मानतात, एकनाथ शिंदेंचा निवडणुकीतील स्ट्राईक रेट ठाकरेंपेक्षा जास्त, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा, शिवडीमधून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना तिकीट। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरताच, विधानसभेचं बोललो नव्हतो, राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, 225 ते 250 विधानसभेच्या जागा लढवणार, राज ठाकरेंची घोषणा। राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्सिंगचं, गल्ली क्रिकेटमधून टेस्ट मॅचपर्यंत कधी पोहोचलेच नाहीत, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। मी बोलल्यावर संजय राऊतांच्या काही गोष्टी पक्क्या लक्षात राहतील, राज ठाकरेंचा इशारा। मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील। महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, शरद पवारांनी काळजी घ्यावी, जातीच्या मुद्द्याला पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरेंचा पवारांवर निशाणा। विधानसभेत महाविकास आघाडीला सत्ता येण्याची खात्री राहिली नाही, महायुतीचं सरकार येणार असल्यानं जवळीक साधण्याचा पवारांचा हेतू असावा, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। शरद पवार शिंदेंना वेगळ्या कारणांसाठी भेटले असतील, धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींच्या घशात घालू देणार नाही, संजय राऊतांचं उत्तर। धारावीतील स्क्वेअर फुटाचा भाव बघितला तर तुम्हाला राजकारण कळेल, धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज ठाकरेंची प्रतिक्रिया। शिंदे आणि पवारांमधील बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अदानींचे अधिकारी असल्याची चर्चा, ठाकरे गटाकडून बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। माझ्या नादी कुणी लागू नये, नंतर पश्चाताप होईल, फडणवीसांनी माझ्या विरोधात ढाक्कूमाकूम उभे केलेत, जरांगे पाटलांची राणेंसह फडणवीसांवर टीका। विरोधकांनी श्याम मानवाडी जरांगे नावाचे कुत्रे सोडलेत, अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर आरक्षण न देण्यासाठी यांना सोडलंय, अशा बोंडेंना मी रोज गुंडाळून टाकतो, जरांगेंचं उत्तर। मुश्रीफांविरोधात कागलमधून लढण्यासाठी पवार गटाकडून भाजपच्या समरजित घाडगेंना 2 वेळा संपर्क, घाडगेंनी अद्याप पवार गटाचा प्रस्ताव स्वीकारला नाही, सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 12 जणांची सुटका, 20 तासांनंतर गिरणा नदीत अडकलेल्या तरुणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। वीर आणि उजनी धरणातून भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू, पंढरपुरातील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या झोपडपट्टी धारकांना स्थलांतरिताच्या नोटीस। उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीत विसर्ग, 1 लाख क्युसेक वेगानं विसर्ग सुरू, भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, दोतोंड्या मारुतीच्या बेंबीपर्यंत पुराचं पाणी, गोदा घाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। पुण्यात पावसाची विश्रांती, एकतानगरमधील पाणी ओसरलं, महापालिका कर्मचाऱ्यांकडून परिसरामध्ये औषध फवारणी सुरू, मुख्यमंत्री आज पुण्यातील पूरस्थितीची पाहणी करणार। किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर आजही पावसाचा जोर कायम राहणार, पुणे आणि सातारा जिल्ह्याला घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। अमेरिकेत मंदी येण्याच्या भीतीनं भारतासह जगभरातील शेअर बाजार कोसळलं, भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स 1900 अंकांनी कोसळला।